गुड इव्हनिंग फ्रेंड्स, हॅपी चॅनल मोमेंटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज तर मी तुम्हाला ताकाची कढी करून दाखवते. तर ते मी काय केलं, एकदम शॉर्टकट मेथड वापरली आहे. खोबरं घेतलं, ओलं खोबरं, 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 4-5 लसणीच्या पाकळ्या, धणे जिरे पावडर आणि कढीपत्ता, असं सगळं मी एकत्र वाटून घेतलं फ्रेंड्स. आणि आता मी त्याला अशी खमंग राईची आणि हिंगाची फोडणी देते आणि उकळी काढते. मग तुम्ही बघा, आनंद घ्या त्याचा. हॅलो फ्रेंड्स, झटपट होणारी ही कढी आहे, विदिन 10 मिनिट्स. तर घाईच्या वेळेस तुम्ही लगेच करू शकता. मिक्सरमध्ये असे सर्व मगाशी सांगितलेले पदार्थ, कोणते, खोबरं, 3 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, 3-4 लसणीच्या पाकळ्या, असं एकंदरीत वाटायचं दह्याबरोबरच मिक्सरमध्ये आणि छान असं असं मिश्रण करून ठेवायचं. आता फ्रेंड्स, तेल तापलेलंच आहे, बघताय तुम्ही. तर आता मी छानपैकी त्याच्यात राई टाकते. बघा, मी इतकी अशी राई घेतली आहे आणि ती मी घालणार आहे. ती छान तडतडली की आपण त्याच्यात हिंग टाकू. फ्रेंड्स, राई चांगली तडतडली आहे. आता मी हिंग टाकलं आहे मस्तपैकी. ते हळद ऑलरेडी मी टाकलेली आहेच, पण तरी थोडीशी किंचित कलर येण्यासाठी टाकू आपण परत. आता ही अशी खमंग फोडली राहिली आहे, तर आता याच्यात मी हे मिश्रण टाकते. वाव, मस्त फोडणी बसली. कढीला ना फक्त एकच खळखळून उकळी द्यायची आणि मग मी ह्याच्यात ते मीठ आणि पिठी साखर घेतली आहे, जरा गोडसरपणा, कारण मी 3 मिरच्या टाकल्यात ना म्हणून, आणि सॉल्ट घेतलेलं आहे. तर ते मी आता टाकते. एकच उकळी काढायची आणि लगेच मग बंद करायचे. आता उकळी आल्या येईपर्यंत मी तुम्हाला छान गाणं बनवून दाखवते, ते ऐकून आनंद घ्या. दिल दे के देखो, दिल दे के देखो, दिल दे के देखो जी, दिल लेने वालों दिल देना सीखो जी, ओ दिल लेने वालों दिल देना सीखो जी, जाइए आप कहाँ जाएंगे, ये नजर लौट के फिर आएगी, ये नजर लौट के फिर आएगी, दूर तक आपके पीछे पीछे मेरी आवाज चली आएगी, जाइए आप कहाँ जाएंगे, ये नजर लौट के फिर आएगी. चलो फ्रेंड्स, कढीला अशी खळखळून उकळी येत आहे मस्त. तर आता आपण तिला उकळी आली एकच छान की आपण त्याच्यात ते मी दाखवलेलं मीठ आणि पिठी साखर टाकू आणि गॅस बंद करू. ही बघा, उकळी आली. आहा हा हा, आहा हा आहा हा हा, आहा हा आहा हा आहा 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 आहा. छान मस्त उकळी आलेली आहे. आता तिला गॅस बंद करू. केला बाय गॅस बंद. आणि आता ही मस्त अशी कढी विदिन म्हणजे 2 मिनटं झाकून ठेवू आणि मग कशाबरोबर खायची, भाताबरोबर. नुसती प्यायची तर नुसती प्या आणि एन्जॉय करा. चलो, सी यू इन द नेक्स्ट रेसिपी. बघा किती सुंदर झाली आहे कढी. आहा हा हा, मला तर खूप आवडते वाटणाची कढी. तुम्हाला पण आवडत असेल ना, तर या लवकर खायला प्लीज. मला जरा पातळच आवडतं सूपसारखं, म्हणून मी पातळ केली आहे.
सो एन्जॉय फ्रेंड्स, बाय, सी यू इन द नेक्स्ट रेसिपी, टाटा.